सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। अतिशय महत्त्वाच्या 30 टिप्स आज आपण पाहणार आहोत। टिप क्रमांक 1, आघाड्याची पाने चावून खाल्ली तर मिनिटभराच्या आत सर्पदंशाचे विष उतरते। 2, जर तुम्हाला किडनीमध्ये दुखत असेल किंवा मूतखड्याचा त्रास होत असेल तर सकाळी उपाशीपोटी धण्याचं पाणी प्या। यामुळे किडनीतील घाण स्वच्छ होते आणि मूतखडा हळूहळू विरघळायला मदत होते। 3, जर तुम्हाला मूतखड्याचा फारच त्रास होत असेल, वेदना होत असतील तर जुना गूळ आणि हळद ताकामध्ये मिसळून रोज प्या। यामुळे लघवीची जळजळ कमी होते आणि मूतखडा मुळापासून गळून बाहेर पडतो। 4, कंबरदुखीचा त्रास असल्यास रोज सकाळी मूठभर भिजवलेले शेंगदाणे खा। 5, डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी रोज एक कच्चा आवळा खा आणि जास्तीत जास्त पाणी प्या। 5, गूळ घालून मेथीची भाजी खाल्ल्याने संधिवाताचा आजार कमी होतो आणि हळूहळू काही काळाने पूर्ण बरा होतो। टिप क्रमांक 7, दुखत्या जागेवर मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने दुखणे बरे होते। 8, छातीत आणि नाकात साठलेला कफ दूर करण्यासाठी कढीपत्ता पावडर मधात मिसळून घ्या, आराम मिळेल। टिप क्रमांक 9, 2 चमचे मुळ्याच्या रसामध्ये साखर मिसळून घेतल्याने आंबट ढेकर येणे बंद होते, पित्ताचा त्रास दूर होतो। 10, बदामाचे तेल बेंबीत टाकल्याने वाढलेले पोट हळूहळू कमी होते। 11, कांद्याच्या रसामध्ये लिंबू पिळून घेतल्याने छातीतील जळजळ दुखणे नाहीसे होते। 12, कुळीथची डाळ खाल्ल्याने मूतखडा बनणे थांबते, लघवीचे प्रमाण वाढते आणि मूत्रामार्गे मूतखडे बाहेर पडतात। टिप क्रमांक 13, जर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या समस्या असतील, अन्न नीट पचत नसेल तर रोजच्या जेवणामध्ये मेथीची भाजी अवश्य खा। यामुळे पचनक्रिया सुधारते। 14, दुपार आणि रात्रीच्या जेवणानंतर लसणाची एक कुडी कच्ची चावून खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होऊ लागते। 15, ज्या व्यक्ती सकाळी उशिरापर्यंत झोपतात त्यांची मानसिक अवस्था हळूहळू खराब होत जाते आणि ते फार रागराग करू लागतात। 16, रात्रीचे उशिराने जेवण करणाऱ्यांच्या सवयीमुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो। 17, गरोदरपणामध्ये पोटावर खाज येऊ नये किंवा स्ट्रेच मार्क्स येऊ नयेत यासाठी खोबरेल तेलात कापूर मिसळून पोटावर लावावा। 18, पोटदुखी होत असल्यास ओवा आणि जिरे घातलेले पाणी प्या। 19, कोबीची पाने पायाला गुंडाळल्याने सांधेदुखी, सूज, संधिवात, जळजळ दूर होते। 20, तांदूळ भाजून रात्रभर भिजवून त्याचे पाणी गाळून सकाळी घेतल्याने पोटातील जंत, किडे मरतात। 21, आठवड्यातून 1 दिवस उपवास नक्की करा, संपूर्ण शरीर डिटॉक्स होते आणि आजार कमी होतात। 22, उचकी, उलट्या, ढेकर येत असल्यास केळीच्या गरामध्ये हिंग मिसळून खाल्ल्याने आराम मिळतो। 23, रोज चमचाभर तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, तसेच सर्दी खोकलाही टाळता येतो। 24, लघवी रोखून ठेवल्याने अर्धांगवायूचा झटका येण्याचा धोका वाढतो। 25, रात्री उशिरा झोपल्याने मेंदू कमजोर होतो, स्मरणशक्ती कमी होते। 26, आल्याचा रस गरम करून दातांवर लावल्याने दातदुखी बरी होते। 27, रोज 2 केळी खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात, त्याचबरोबर चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुत्या देखील कमी होतात। 28, रोज 1 वेलची चावून खाल्ली तर घसा खवखवणे, घसा दुखणे, सूज येणे यापासून आराम मिळतो। रोज सकाळी कोमट पाण्यासोबत 1 छोटी वेलची खावी। 29, गुडघ्यातील वंगण वाढवण्याचे काम नारळ पाणी करते, यामुळे नारळ पाणी आठवड्यातून किमान 2दा प्यावे, गुडघेदुखी कमी होते। 30, जास्त खाली वाकून पुस्तके वाचल्याने फुफ्फुसांना इजा होते आणि दमा होण्याचा धोका वाढतो।